नमस्कार. मी काही दिवसांपूर्वी साडी चोरी आंदोलन केलं होतं, परंतु त्याच्यानंतर पुढचं आश्वासन मिळालं आणि ते हवेत उडालं. म्हणून आज एकदा मी साडी घातली. आता अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना साडी घालायला आज मी वाली प्रभाग समितीमध्ये आलेलो आहे. याच्यानंतर मी जाणार आहे CUC मध्ये, म्हणजे जे मुख्य कार्यालय आहे CUC विभाग अनुचित बांधकामाचं, तिकडे आपण जाऊया. प्रभाग समिती जीच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चींना साड्या घालायला या. दुपारची वेळ झालेली आहे, पण अजूनही कुठलाही म्हणजे जे वरिष्ठ लिपिक आहेत ते इकडे उपलब्ध नाही आहेत. ते उपलब्ध नसून त्यांच्या खुर्चीला आता साडी घालून आपण मोकळे होऊया. वरिष्ठ लिपिक आहेत प्रभाग समितीचे दीपक जाधव, जे अनधिकृत बांधकामांना कारवाई करण्याचे काम करतात, परंतु त्यांना सांगून झोपलो पण कारवाई काही त्यांनी केली नाही. मी त्यांच्यासाठी साडी घालतो त्यांच्या खुर्चीला. आणि हा ब्लाऊज पीस आणलेला आहे. त्यांनी पैसे असतील तर शिवून घेऊन घालून घ्यावं. प्रभाग समिती जीचे वरिष्ठ लिपिक दीपक जाधव यांना वारंवार सांगितलं की तुम्ही कारवाई करा, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई दीपक जाधव यांनी केलेली नाही. त्याच्यामुळे आता वरिष्ठ लिपिक यांच्या खुर्चीला मी साडी घातलेली आहे. याच्यानंतर सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला आपण साडी घालणार आहे. तर ही त्यांची केबिन आहे, बघून घ्या. AC वगैरे लावलेला आहे, पंखा वगैरे चालू आहे, पण कामं काही करत नाही. केबिन लॉक आहे सहाय्यक आयुक्तांचं, त्याच्यामुळे सहाय्यक आयुक्त नसल्यामुळे खुर्ची त्यांची केबिन लॉक आहे. पण त्यांनी कारवाई न केल्यामुळे त्यांच्या दरवाजासमोर साडी आपण ठेवूया. निलेश म्हात्रे हे या सहाय्यक आयुक्ताची प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त. म्हात्रे साहेब, या खुर्चीला साडी घालतो तुमची समजून, कारण केबिन लॉक केल्यामुळे मला काय आतमध्ये जाता येणार नाही. हा ब्लाऊज पीस आहे. या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आज मंगळवार आहे, एकही अधिकारी ना वरिष्ठ लिपिक उपलब्ध आहे ना सहाय्यक आयुक्त इकडे उपलब्ध आहे. मग कामं करताय कशाशी? मला आश्वासने दिल्यानंतरही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे मी ही साडी त्यांच्या खुर्चीला घातलेली आहे. निलेश म्हात्रेंसाठी आहे, पण अजूनही कारवाई झाली नाही. तर याच्यानंतर आता इथून मी CUC मध्ये जाणार आहे. प्रभाग समितीचे जे उपायुक्त आहेत अनधिकृत बांधकामाचे बघतात, त्यांच्यासाठी ही साडी घेऊन जाणार आहे. धन्यवाद.